Start. सर स्टार्ट करा ना, आम्ही वाट पाहतोय. एक सेकंड हा, एक सेकंड. मी नमस्कार मंडळी. On behalf of Khadak Alumni Association, I welcome you all to this fourth edition of Samvadiswar Senior Special. It is very essential to keep the dialogue going in these difficult times. Hence this Samvadiswar. आजचा सब्जेक्ट आहे staying safe in cyberspace. And we are going to have a samvad with Dr. Mahendra Limay. We are all moving towards the becoming a digital society, and to understand the pros and cons, we must know what is cyber law, what is cyber crime, what to do when one becomes a victim, how to be safe in this digital world, and how to safeguard our children from the evils of it. We will seek answers to these questions close to our heart. Dr. Mahendra Dimay has done diploma in mechanical engineer. Thereafter, he did his LLM, and very recently he is awarded PhD in law. He is a very eminent cyber law expert in this region. Most importantly, he is alumnus and director and secretary of Hadak Alumni Association. So I welcome Dr. Mahendra Limay. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार डॉक्टर नमस्कार साहेब. सर. हां, तर करूया नमस्कार सुरू नमस्कार. आपल्या संवादाला. बिलकुल भाषा बिलकुल. भाषेचं बंधन नाही. वी कॅन यूज मराठी, हिंदी, इंग्लिश, कुठलीही लँग्वेजमध्ये आपण बोलू शकतो. तर माझा पहिला प्रश्न आहे सायबर लॉ म्हणजे ॲक्च्युली काय, व्हॉट इज इट रिलेटेड टू डिजिटल डिव्हाइसेस अँड इंटरनेट ओनली, ऑर देर इज समथिंग एल्स सायबर लॉ मीन्स? नमस्कार मंडळी. आज आपण स्टेइंग सेफ इन सायबर स्पेस या पर्टिक्युलर विषयावर एक गप्पा करण्यासाठीचे जमलेलो आहे. सायबर लॉ हा बेसिकली ऑनलाईन ॲक्टिव्हिटीज ज्या काही आपण करतो आहे, आज आपण मोबाईल यूज करतोय, इंटरनेट यूज करतोय, ऑनलाईन डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करतो आहे, वेगवेगळे कम्युनिकेशन्सचे माध्यमं वापरतोय. आज जसं आपण टेक्नॉलॉजीनी एकमेकांशी इंटरॅक्ट करतो आहे, तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला गव्हर्न करणारा जो कुठला कायदा आहे त्याला कलेक्टिव्हली सायबर लॉ असं म्हटलेलं आहे. म्हणजे मोबाईलची ॲक्टिव्हिटी असेल, कम्प्युटरची ॲक्टिव्हिटी असेल, इंटरनेट रिलेटेड कुठलीही ॲक्टिव्हिटी असेल, किंवा या होणाऱ्या ॲक्टिव्हिटीनी समजा कोणाच्या आयुष्यावर काही फरक पडत असेल, म्हणजे इंटरनेट ॲक्टिव्हिटीनी कोणाच्या बँकिंग ट्रान्झॅक्शनमध्ये काही डेबिट होतात आहे, किंवा ऑनलाईन आपण परचेसिंग करतो आहे आणि त्याच्या माध्यमातून काही गुन्हे घडतात आहे, तर या सगळ्या गोष्टी कलेक्टिव्हली ज्या लॉमध्ये कव्हर होतात त्या लॉला ब्रॉडली सायबर लॉ असं म्हणतात. आणि याचं टेक्निकली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट असा हा कायदा आहे. तर हाऊ डिफरंट इट इज फ्रॉम नॉर्मल लॉ? म्हणजे नॉर्मल लॉ मध्ये आपला इंडियन पिनल कोड ॲक्ट आहे, इंडियन पिनल कोड आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे. हे असताना सुद्धा सायबर लॉची नेसेसिटी का वाटावी जेणेकरून तो वेगळ्या प्रकारे आणला गेला? सो याच्यात असं झालेलं आहे की बेसिकली आपण माहिती तंत्रज्ञानाकडे जेव्हा मायग्रेट झालो, म्हणजे आपल्याला आठवत असेल की साधारण 94-95चा काळ होता, भारतात इंटरनेट आलं.
आणि मग इंटरनेट आल्यानंतर त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस होतील हा लक्षात यायला आपल्याला एक 4-5 वर्षाचा काळ गेला. इंटरनेट आल्यानंतर होणारे किंवा घडणारे ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत्या, जे काही गुन्हे होते, हे एक वेगळ्या स्वरूपाचे होते. नॉर्मल आपला IPC एक ओल्ड ॲक्ट आहे. ओल्ड ॲक्ट इन द ब्रिटिश काळातनं चालत आलेला पूर्वापार कायदा आहे. सो टेक्नॉलॉजी जशी जशी डेव्हलप झाली, त्या टेक्नॉलॉजीला रेग्युलेट करण्यासाठी एक विशेष कायदा असावा असं एक सर्वांचं मत पडलं आणि त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट हा सन 2000 साली भारतात इंट्रोड्यूस केला गेला. 2008 साली याच्यात मेजर अमेंडमेंट झाले, म्हणजे काही सुधारणा झाल्या आणि आता आपण जो कायदा पाहतोय, जो या क्षेत्रासाठी निगडीत असा कायदा आहे, हा माहिती तंत्रज्ञान कायदा आपण वापरतोय. हा स्पेशल ॲक्ट याच्यासाठी आपल्याला करावा लागतोय की ट्रॅडिशनल क्राईम्स जे होते किंवा ट्रॅडिशनल आपल्या ॲक्टिव्हिटीज ज्या होत्या या फिजिकल वर्ल्डमध्ये होत्या आणि या सगळ्या आपण प्रेझेंटली ॲक्टिव्हिटी करतो ह्या डिजिटलाइज्ड वर्ल्डमध्ये करतो आहे. सो फिजिकल वर्ल्डचे बरेचसे कायदे डिजिटल वर्ल्डमध्ये तसेच्या तसे ॲप्लिकेबल होत नाही आहे. मग त्याला काही मॉडिफिकेशन करून किंवा त्याला काही इम्प्रोव्हायझेशन करून एक स्पेशल कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि त्याच्यासाठी देर इज अ नीड ऑफ स्पेशल ॲक्ट for special fields which we are using. That's why this is special law as far as normal laws. तर पुढचा प्रश्न असा आहे की वेगवेगळे क्राईम्स तुम्ही म्हणता जसं म्हणजे बेसिकली जसं एक्झाम्पल म्हणजे फिजिकल क्राईममध्ये जो क्रिमिनल असतो ही हॅज टू बी प्रेझेंट ॲट द साईट ऑफ क्राईम आणि ही इज नॉर्मली प्रेझेंट ॲट द साईट ऑफ क्राईम. पण या सायबर क्राईममध्ये तो प्रेझेंट असू शकेल किंवा नसेल हे काही असं असू शकेल ना. म्हणजे तो जसं व्हायरस हा अटॅक आहे जो अमेरिकेतून इनिशिएट केला असेल पण क्राईम करणारा जो असेल तो दुसऱ्याच कुठल्या तरी देशात असू शकतो. सो फिजिकल प्रेझेन्स ऑफ अ क्रिमिनल इज नॉट देअर ॲट द साईट ऑफ क्राईम. अशा प्रकारचे क्राईम म्हणताय ना तुम्ही. बिलकुल. दिस इज द ब्युटी ऑफ सायबर क्राईम की प्रिव्हियसली फिजिकल क्राईममध्ये कसं होत होतं की आपण नॉर्मली जे क्राईम पाहतोय जे IPC मध्ये कव्हर होतात त्याच्यात व्हिक्टीम आणि क्रिमिनल यांचं कुठे ना कुठे फेस टू फेस इंटरॅक्शन मोस्ट ऑफ दी क्राईम्समध्ये होत होतं. पण हा जो डिजिटल क्राईम आहे दॅट इज टोटली न्यू फॉर्म ऑफ क्राईम बिकॉज हिअर द क्रिमिनल नेव्हर कम्स और minimal comes into physical interaction with the victim. As you mentioned earlier, say virus attack. Nobody is knowing who has carried out that particular virus attack on the particular system. So this attack is carried out randomly by the criminals. Their intention may be different. You may not be specific target of that particular attack, but since you downloaded that particular say file containing those particular viruses, your computer got infected. So this crime is very difficult to understand because what happened previously, most of the crimes where victims either came into direct physical interaction with the criminal, but these type of crimes never or minimal witnesses interaction or physical interaction between victims and criminals. So these crimes are mostly called as virtual crimes or cyber crimes. These are committed by unseen criminals, even unknown criminals. We are not witnessing. If we just take example like bank attack, नॉर्मली आपण थोडंसं याच्यात अंडरस्टँड केलं की या क्राईमचं डिफरन्स काय आहे. जसं ट्रॅडिशनल पोलिसिंग जी आपली चालू असते त्याच्यात कसं होतं की क्राईम झाल्यानंतर सगळ्यात पहिले पोलीस जो प्रश्न विचारतात किंवा तुमचा कोणावर संशय आहे, म्हणजे जसं बँक अकाउंटचं आपण एक्झाम्पल घेतलं की आपल्या अकाउंटमधनं पैसे गेले, तर सायबर क्राईमच्या आधीची जी स्थिती होती त्याच्यात पोलीस पहिले विचारायचे तुमचा संशय कोणावर आहे, संशयित कोण आहे. आता सायबर क्राईममध्ये असं आहे की हु इज गोइंग टू अटॅक ऑन युअर बँक अकाउंट यू आर नॉट अवेअर. सो entire world is suspect. So these types of crime are totally different to understand
You cannot, in most of the cases, you cannot identify who is the perpetrator of this particular crime. You don't have even idea who is going to commit that particular crime against you, and that's why we are today trying to make people more safe or staying safe in cyberspace, because as far as corona is concerned, we are fighting against unseen virus. Mhm. Similarly, in this particular cyberspace, we are fighting against these never seen criminals, which are known as cyber criminals. These are invisible criminals, but they attack on us on every possible moment when we are associated or we are integrated with some online connectivity. Means it is not, means what I can say, it should not be considered as a joke. What Mhm. interaction we are doing presently, we may be witnessing some cyber attack right now on our systems. So this is the magnitude or this is the quantum of crime which is happening right now. Right. आणि कुठले व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ क्राईम म्हणजे हॅकिंग म्हणा किंवा सायबर स्टॉकिंग म्हणा असे कुठले कुठले वेगवेगळे क्राईम्स होतात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला. वेगवेगळ्या प्रकारचे क्राईम्स. जसं हॅकिंग म्हणजे काय एक्झॅक्टली? स्टॉकिंग म्हणजे काय? ब्रॉडली आपण याच्यात एक आयडेंटिफाय, सो इज आहे. वन इज क्राईम अगेन्स्ट इंडिव्हिज्युअल, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अगेन्स्ट जे क्राईम होतात आहे, दॅट इज क्राईम अगेन्स्ट इंडिव्हिज्युअल. याच्यात तुमच्या बँक अकाउंटवर अटॅक होऊ शकतो, याच्यात तुमच्या पर्सनल डाटावर अटॅक होऊ शकतो. आपण जो स्टॉकिंगचा रेफरन्स केला, तो स्टॉकिंग इज बेसिकली तुमची ऑनलाईन हरासमेंट करणं. आता ऑनलाईन मीडियमच्या माध्यमातून कोणीही तुम्हाला सपोज त्रास देत असेल तर दॅट इज ब्रॉडली कव्हर्ड अंडर स्टॉकिंग. सो पर्सनल टाईप्स ऑफ क्राईममध्ये तुमची माहिती चोरणं, बँकिंग माहिती असू शकेल, तुमचे फोटोग्राफ्स असू शकतील, तुमची कुठलीही पर्सनलाइज्ड इन्फॉर्मेशन ज्याच्या थ्रू वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होऊ शकतील. तुमचे फोटो घेऊन दुसरे फेसबुकवर फेक अकाउंट ओपन करणं. सो क्राईम अगेन्स्ट इंडिव्हिज्युअल एक कॅटेगरी आहे. क्राईम अगेन्स्ट सोसायटी. आता क्राईम अगेन्स्ट सोसायटीमध्ये ब्रॉडली जे क्राईम्स येतात आहे ते असे आहे की आपण जे पाहतो फेसबुकवर, सोशल मीडियावर जे पोस्टिंग चालू आहे, किंवा आता कोविडमध्ये जो प्रत्येक वेळ रेफरन्स येतो किंवा सोशल मीडियावर काही पोस्ट करू नका जेणेकरून समाजात काही धोका निर्माण होऊ शकतो. तर हे जे सोसायटीच्या अगेन्स्ट क्राईम होऊ शकतात ते क्राईम भरपूर या सोशल मीडियावर चालू आहे. अनवॉन्टेड पोस्ट फॉरवर्ड करणं, फेक न्यूज फॉरवर्ड करणं, हे सगळे क्राईम अगेन्स्ट सोसायटी म्हटल्या जातात. आणि तिसरे जे आहे दॅट इज कवर्ड अंडर क्राईम अगेन्स्ट नेशन. सो क्राईम अगेन्स्ट इंडिव्हिज्युअल ब्रॉड कॅटेगरी आहे, कारण त्याच्यात आपण सगळे डिजिटल सिटीजन्स इन्व्हॉल्ड आहोत. दुसरं आहे क्राईम अगेन्स्ट सोसायटी. सध्या आपल्याला हा टाईप ऑफ क्राईम अंडरस्टँड करायला जे माझाचा हा 12 वर्षाचा अभ्यास आहे त्याच्यात हे कठीण आहे, कारण वी आर नॉट कन्व्हिन्स्ड की क्राईम अगेन्स्ट सोसायटी काही चालू आहे. इंटरनेट किंवा ऑनलाईन क्राईम्सच्या माध्यमातून जे सोसायटीमधलं थॉट प्रोसेस चेंज होते आहे ती आपण अजून रिअलाइज करू शकलो नाही आहे. सो दॅट इज ब्रॉडली क्राईम अगेन्स्ट सोसायटी. आणि तिसरा क्राईम नेशन. आपण वाचतो की भारत सरकारच्या वेबसाईट हॅक करण्यात आल्या, त्याच्यावर मॅलिशियस कंटेंट टाकण्यात आले, पाकिस्तानी हॅकर्सनी भारतीय वेबसाईटवर अटॅक केला. सो दिस इज क्राईम. हां. तर हे 3 ब्रॉड कॅटेगरीज आहे क्राईमच्या: क्राईम अगेन्स्ट इंडिव्हिज्युअल, क्राईम अगेन्स्ट सोसायटी अँड क्राईम अगेन्स्ट नेशन. सध्या आता या अनुषंगाने एक प्रश्न असा आहे की आता बरेचदा व्हॉट्सॲपवर आपल्या बरेच उलट सुलट पोस्ट येतात की ॲडमिन रिस्पॉन्सिबल आहे, कोणी जर पोस्ट टाकली तर.
त्या कोणी म्हणतं सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे की ॲडमिन रिस्पॉन्सिबल नाही आहे. तर फॅक्च्युअल पोझिशन काय आहे? इफ समबडी पुट्स अ रॉंग पोस्ट इन अ WhatsApp group, is admin responsible or not? So there can be different viewpoints about when you are forming any WhatsApp group. That particular group, when we are creating different WhatsApp group, this particular WhatsApp group has one particular admin and lot many members. As far as responsibility of admin is concerned, intermediary is he becomes somewhat safe, reasonably safe, because intermediary liability is that whenever an intermediary is informed about, say, indecent activity on his particular end, and if he takes appropriate action, then he is not liable. So these particular decisions, because there is not fully developed these are concerned, we are finding various viewpoints from different courts. So there is no concrete decision whether admin can be held responsible or not, because decisions are most of the times challenged on different benches, different courts. So if Supreme Court or any court accepts admin of that particular WhatsApp group, he is not held responsible or liable for that particular activity. So when we are seeing putting some WhatsApp post on different groups, we should follow some basic rules, because we are all responsible citizens. As I previously told, that many times crimes are committed against society, and we are also responsible members of this particular question. Further, we should follow some basic ethics while forwarding any post. आणि what is phishing actually? Phishing? Phishing is one type of attack where what happens, याची कन्सेप्ट कशी आहे की फिशिंग म्हणजे यू आर ऑफरिंग सम प्रॉमिस टू सो कॉल्ड victim, and that victim falls into that particular trap. So phishing can be of various types. Broad concept of phishing is you are promised something, you are lured with something, and you fall into that particular trap. Like your bank account is blocked, you receive a call that your credit card is blocked, your bank account will be blocked. I'm bank manager calling from so and so bank, or they never say what which bank. I'm calling from your bank, your account is blocked. If you want to unblock or debit freeze or decrease that particular account, kindly share this much information to us. So you are put under pressure that some unwanted activities will happen against you, and you lay means you fall into that particular trap. So that is broadly called as phishing attack, where you are offered something, you are promised something which you believe, and you fall in that particular trap. That is what is broadly called as phishing attack. But I want to extend what guidelines we were talking about as far as WhatsApp communication is concerned, because that is main purpose of our today's discussion, that is staying online. So when we are receiving any message from WhatsApp, what normally happens, we are in a
to forward that message to as many groups as possible, because many a times there is a competition that who posts first on which group. So in that rush of competition or becoming first to post that particular message, we never use our brain and we just use our fingers, because online medium is just your how fast your fingertips act. So how fast you text depends your ranking in that particular group. So while forwarding any message, there are some basic reasonable guidelines which we must follow. Right. First, प्रत्येकाने we should प्रत्येकाने read entire message. राईट. प्रत्येकाने जबाबदारीने थोडंसं Yes, वागायला so पाहिजे. we should read entire message, that what is the content of that particular message, whether as a citizen we ourselves are convinced about the genuineness, truthness of that particular message. And if we are convinced about that genuineness or truthness of that particular message, we may be means allowed to forward that particular message. But if we find the contents of message are untrue, or there is no reliability in that particular message, then we should backtrack. We should go to the sender of that particular message, ask him what is the source of this particular message, do you know who forwarded this particular message to you, and then only we should forward this particular message. Without understanding the gravity of what could happen to that particular message, should never forward any message. That is it. So we should follow at least these guidelines when we are forwarding any messages through any medium. That Right. is my humble suggestion. Okay. Doctor, you mentioned about the IT Act, which is passed by Parliament, I think, in 2000, most probably 17th October or so. It has some 94 sections and 13 chapters and 4 schedules. So it was amended in 2008. You said that also. And some, I think, 66A was added to that particular section. त्यातही आय थिंक 66 आणि 67 सेक्शन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. तर याच्याबद्दल एक थोडक्यात आम्हाला त्याच्यातलं इम्पॉर्टंट जिस्ट जर सांगू शकाल तर बरं होईल. व्हॉट इज 66 अँड 67 आहे ॲक्च्युली, म्हणजे कॉमन मॅनच्या पॉईंट ऑफ Okay. व्ह्यू. This is very means appropriate suggestion that our viewers should understand what are the available provisions under law which can protect them or safeguard their interest. Basically, section 43 is criminals, means civil side, and section 66 is criminal version of the same section. So it starts with, if any person without permission of owner or in charge of that particular system does 10 specified acts. In simple language, समजा तुमची कम्प्युटर सिस्टीम किंवा कम्प्युटर नेटवर्कला तुमच्या परवानगीशिवाय कोणीही ॲक्सेस असेल, साधा तुमच्या मोबाईल फोनला तुमच्या परवानगीशिवाय कोणीही हात जरी लावला तरी it can be termed as a offense under Information Technology Act, because when you access any device based with technology, you must obtain the permission of owner of that particular device. So accessing any device, you need permission. Copying any information from any device or from that particular matter from any website, you need permission from the owner of that particular website or device of the owner. You have to obtain permission for even inserting any information into any system. It is known as introduction of computer virus into any system. Means it is what we can say somewhat different scenario, that nobody is going to ask you to enter virus into your system. Sir, please allow me to access your computer and introduce some virus into that particular system. But law says that for accessing any system, you must have permission of the owner of that particular system. So section 66 broadly covers most of the acts
related to computer network or computer system. You can include mobile into that. So any illegal act which you think the act is illegal against your system is covered under criminal act. ब्रॉडली म्हणजे जसं कोणाचं नेटवर्क वेबसाईट ओनर आहे त्याच्या वेबसाईटमध्ये कोणी डिफेमेटरी कंटेंट टाकलेले आहे, दॅट इज ऑल्सो क्राईम. हे सगळं सेक्शन 66 मध्ये कव्हर होतं. 66A जो आपण उल्लेख हा 66A बेसिकली सध्या स्टक डाऊन झालेला आहे सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनमुळे 2015 सालापासून. 2015 मध्ये हा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे. हा एक ब्रॉड सेक्शन आहे. आपण 66A चा उल्लेख केला म्हणून possibility that in coming days again 66A will be introduced in version, new form under. असं आहे की आपण पाहतो किंवा फेसबुकवर म्हणा किंवा व्हॉट्सअपवर अब्युझिव्ह कंटेंट पोस्ट येत असतात, डिफेमेटरी कंटेंट चालू असतात. सध्या माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये याच्यावर ऍक्शन घ्यायला पोलिसांजवळ कुठलीही प्रोव्हिजन नाही आहे. सो 66A इज रिलेटेड टू सेंडिंग ऑफेन्सिव्ह ऑर अब्युझिव्ह मेसेजेस. त्याच्यानंतर सेक्शन 66A मध्ये सबसेक्शन आहे म्हणजे 66 मध्ये विच टॉक्स अबाउट आयडेंटिटी थेफ्ट ऑर पर्सोनेशन. म्हणजे एखाद्याच्या नावाने खोटं फेसबुक अकाउंट ओपन करायचं किंवा एखाद्याच्या नावाने फेक चॅटिंग करायचं, दॅट इज ऑल कव्हर्ड अंडर आयडेंटिटी थेफ्ट ऑर पर्सोनेशन. त्याच्या पुढचा जो टाईप ऑफ क्राईम आहे सेक्शन 66E विच इज कव्हर्ड अबाउट व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसी. जो आपण मोस्ट ऑफ यू मे बी फ्रॉम नागपूर. सो एक नागपूरमध्ये उदाहरण झालं की एका रिनाउंड डिपार्टमेंटल एका शॉपमध्ये व्हिडिओ कॅमेराजनी शूटिंग केल्या गेलं. पर्सन इज इन प्रायव्हसी अँड दॅट पर्सन इज रेकॉर्डेड ऑर व्हिडिओ रेकॉर्डेड, दॅट इज कव्हर्ड अंडर दिस पर्टिक्युलर प्रोव्हिजन. या सेक्शन 66 मध्ये सायबर टेररिझम म्हणून एक सेक्शन आहे विच डील्स विथ एनी ज्या ऍक्टनी देअर कॅन बी थ्रेट टू कंट्रीज सिक्युरिटी अँड स्टॅबिलिटी. 67 ब्रॉडली पोर्नोग्राफी रिलेटेड एक्ट्स से कवर होता है. सेक्शन कवर्स any indecent activity which we broadly called as pornographic activity. So watching pornography, viewing pornography, sending pornographic contents, all these are covered under broadly section 67, 67A and 67B. 67B specifically deals with what is known as child pornography. Broadly इसमें हम लोग यदि पनिशमेंट्स की बात करते हैं तो मिनिमम पनिशमेंट 1 साल से 3 साल तक के ये एक्ट में हो सकती है. फाइन हो सकता है. साइबर टेररिज्म का सेक्शन यदि इम्पोज किया गया इम्प्रिजन हो सकती है. सो लीगल प्रोविजंस बहुत हार्श है. हमारी छोटी सी भी और हम लोग जिसको कहते हैं अवर स्मॉल मिस एडवेंचर इन साइबर स्पेस एंड ट्रबल. सो all our viewers which are now more connected with this particular digitalized medium must understand that into huge trouble. प्रोविजन है इसमें जो प्रीवियस एक्ट में थी जिसे हैकिंग कहा जाता है, जो पहले के आईटी एक्ट में थी, जो 2000 में आईटी एक्ट था, 2008 में उसमें परिवर्तन आ गया जिसमें हैकिंग शब्द का इस्तेमाल किया गया. और आज की यंग जनरेशन काफी इससे फैसिनेटेड है कि आई एम हैकर, मैं हैक कर सकता हूँ. हैक करना है ना क्या होता है, आप कोई सिस्टम का इलीगल एक्सेस ले रहे हो. आपने बहुत एक अच्छी टीवी पे बीच में एडवर्टाइजमेंट आती थी, 2 बर्गलर्स आते थे, ऐसा नॉक करते थे और पूछते थे सर क्या हम आपके घर में चोरी करेंगे, और ओनर कहता था आइए चोरी कीजिए. सो दैट इज व्हाट इज रिलेटेड टू हैकिंग. हैकर्स को ऐसी कोई परमिशन नहीं देगा कि आप आके हमारे घर से कोई डाटा, कोई इंफॉर्मेशन लेके जाइए. सो देयर इज वेरी थीन लाइन. हैकिंग क्या होता है, एथिकल हैकिंग क्या होता है, अनएथिकल हैकिंग क्या होता है. सो टेक्नोलॉजी रिलेटेड लॉज जो है वो समझ के ही हम लोग ये साइबर स्पेस में सेफ हो सकते हैं.
ना कि सिर्फ टेक्नोलॉजी अंडरस्टैंड करके क्या ये टेक्नोलॉजी के इम्प्लीकेशन लॉ के एडवर्स है। यदि वो लॉ के एडवर्स है तो डेफिनेटली दिस कैन बी ट्रीटेड एज ए क्रिमिनल एक्टिविटी एंड वी शुड बी मोर कंसर्न अबाउट दैट पर्टिकुलर एक्टिविटी। डॉक्टर, याच्यात एक सेक्शन 66B आहे विच डील्स विथ थेफ्ट ऑफ कम्युनिकेशन डिव्हायसेस, राईट? सो व्हॉट विल यू ॲडवाइस टू अवर व्ह्युअर्स? म्हणजे बरेचदा आपण काय करतो, आपला डिव्हाइस जुना झाला तर आपण तो ट्रेड ऑफ करतो किंवा कोणाला तरी देऊन टाकतो, किंवा आपण समजा एखादा डिव्हाइस आपला हरवला आणि तो जर डिव्हाइस आपण कोणाला डोनेट केलेला असेल किंवा ट्रेड ऑफ केलेला असेल आणि त्याचं काही लिहून घेतलं नाही, तर इट कॅन गो इन टू द हँड्स ऑफ टेररिस्ट अँड इट कॅन बी मिसयूज. And since it is in the owner's name, somebody else's name, your name, probably police will come to you. तर असं ट्रेड ऑफ करताना किंवा कोणाला डिव्हाइस देताना काय प्रिकॉशन्स व्ह्युअर्सनी घ्यायला पाहिजे? सो लिहून घेणं घ्यायला पाहिजे का? Yeah, it is very essential question because what happens, most of us have this habit of changing our mobile phones after every say 6 months 1 year. करंट टेक्नोलॉजी इतकी फास्ट ॲडव्हान्स होते आहे, वॉट एवर डिव्हाइस यू आर युझिंग दॅट डिव्हाइस बिकमिंग ऑब्सोलीट विदिन से 6 months 1 year डाउन द लाइन 2 years. So what we do, we exchange these old devices for the purchase of new devices. Unfortunately, what is happening, while exchange of these device, we never know what security precautions we must follow. तो आपका जो क्वेश्चन है वो इसी से रिलेटेड है कि हम लोग जब डिवाइसेस का ट्रेड ऑफ करते हैं, किसी को डिवाइस दे रहे हैं या एक्सचेंज कर रहे हैं, तो हमने क्या सिक्योरिटी प्रिकॉशंस लेना चाहिए। सबसे पहले तो ये है कि हमारे पास हम लोग जिसको भी डिवाइस बेच रहे हैं या एक्सचेंज में दे रहे हैं, उससे जैसा हम लोग व्हीकल एक्सचेंज करते हैं, आरटीओ में ट्रांसफ़र करते हैं, एटलीस्ट अभी यहाँ पे ये कोई मैकेनिज्म नहीं है, कोई ऐसा इस तरीके का एजेंसी बना हुआ नहीं है कि जो हर मोबाइल डिवाइस का या लैपटॉप का कोई एक रिकॉग्निशन रख रहा है, कोई रजिस्ट्रेशन कर रहा है। तो हम लोग जिसको भी ये डिवाइस दे रहे हैं उससे हम लोग ये लिखित में एक ले अपने पास में कि ये डिवाइस ये डेट को हमने ये पर्सन को हैंड ओवर किया हुआ है और वो एक्नॉलेज कर रहा है। बट इसमें सबसे बड़ी रिस्क ये होती है, ये काफ़ी सारे हमारे व्यूअर शायद जानते नहीं है कि हम लोग जब कोई भी ओल्ड डिवाइस एक्सचेंज करते हैं, नए डिवाइस परचेस करते समय, तो हमारे डिवाइस में सबसे बेस्ट पार्ट जो होता है, हम लोग सिर्फ फिजिकल अपीयरेंस पे जा रहे हैं डिवाइसेस के, बट डिवाइस में जो डाटा रिसाइड कर रहे हैं, यानी हमारी पूरी जिंदगी वो डिवाइस में है और डाटा के बारे में हम लोग कॉशियस होते हैं। दिस इज द बेसिक क्वेश्चन। और व्हाइल यू वांट टू रिमेन सेफ इन साइबर स्पेस, you must understand that whenever you exchange any device for some upgradation or for some better device, you must discard entire data residing in that particular device. In a sense, you must take out hard disk of that particular device. If it is some computer, if some data is residing in any form in that particular mobile device, you should remove that particular data. You should format that particular device, for say mobile phone, many times. While handing over that particular device, you should have proper receipt to whom that particular device is transferred or issued. You should have that acknowledgement with you. You should have some identifications like KYC details of that particular purchaser of that particular device. So in future, if police asks you, where is your old mobile phone right now, you should be able to provide that particular document that I have handed this particular old mobile to so and so person. This is his KYC documents. I have verified this KYC document. So you become reasonably safe. Extending your question further, most of us have this particular say habit of purchasing many goods through online medium and where maximum frauds are happening. अभी एक वेबसाइट नाम मैं लेना नहीं चाहता, बट ये बार बार मुझे मजबूर था है नाम लेने के लिए, जो है हमारा ऑफिशियल चोर बाजार, दैट इज OLX। क्या होता है कि OLX पे काफ़ी सारी चीज़ें बेचने के लिए रखी जाती है। मोबाइल फ़ोन अनबिलीवेबल प्राइजेस में रखा जाता है।
अब हम लोग जब कोई भी वेबसाइट से ये चीज परचेस करते हैं, OLX जैसे हमने प्रीवियसली डिस्कस किया कि इंटरमीडियरी कैपेसिटी में OLX वो बेचने वाले के कोई वेरिफिकेशन नहीं करता है। OLX क्या करता है, को एक प्लेटफॉर्म प्रोवाइड कर रहा है। OLX बोलता है आप आपकी चीज पे रखे रखिए, जिसको परचेस करना है वो चीज को देखेगा, समझेगा और परचेस करेगा। तो जब भी हम कोई ऑनलाइन परचेसिंग करते हैं, वी मस्ट सी क्रेडेंशियल ऑफ दैट पर्टिकुलर सेलर, यानी ये उनसे वेबसाइट पे बेचने के लिए रखा गया है। सेलर के क्रेडेंशियल्स हमने जानना इसलिए जरूरी है कि काफी सारे लोगों को पता होगा कि इंडियन मिलिट्री का यूज करके, यानी पर्सनल्स ऑफ इंडियन आर्मी के फोटोग्राफ्स यूज करके काफी सारे फ्रॉड ऑनलाइन में हो रहे हैं। ये प्रतीत किया जाता है कि ये मिलिट्री का आदमी है, उसका ट्रांसफर हो गया है, कार बेचना चाहता है, टू व्हीलर बेचना है। अब मिलिट्री यूनिफॉर्म एक फोटोग्राफ देख के काफी सारे लोग उसमें इंप्रेस हो जाते हैं, उससे कोई फाइनेंशियल ट्रांजैक्शन कर बैठते हैं। मोटरसाइकिल आती नहीं है, जो गुड्स को ऑर्डर किया है वो आते नहीं है। सो when we are doing any online purchasing or selling transaction, we must be very careful. As far as few websites are concerned, those websites take their own responsibility. They take application of the seller, they make verified seller etc categories. So in that website there is less harm, but in many online transaction you must follow this particular precaution, because again section 66b can be attracted, because it is on recipient of the goods, and if you are receiving those particular goods and if you don't have proper receipt of procurement of that particular good, then those purchasers may land into trouble. So your question related to precautions while we are carrying out online transaction, we must carry this particular transaction with due verification. As far as payment transfers are concerned, we must verify with the beneficiary of the account, because many times bogus account holders are used to transfer the money. You transfer money from account, you file a complaint with police, and then police identify that this particular account is bogus account. It is not properly KYC verified. Bank does not have any details of that particular background. So what precautions we follow in our physical purchasing, all those precautions must be, or maximum precautions must be followed in digitalized transaction. That is my sincere advice or appeal to all our viewers. डॉक्टर, आपल्या रोज आपण पेपरमध्ये वाचतो, एव्हरी डे देर इज अ सायफनिंग ऑफ मनी फ्रॉम बँक अकाउंट्स, misuse of credit cards, ATM theft. So, what care individuals should take to prevent from becoming a victim of such cases? How one can prevent to becoming a victim of such crimes? थोडा माझ्या कनेक्टिव्हिटी मध्ये तुमचा क्वेश्चन नीट ऐकू नाही आला. कॅन यू हो. रिपीट प्लीज? या हे रोज आपण पेपरमध्ये वाचतो, याच्या एका बँक अकाउंटमधनं पैसे सायफन ऑफ झाले, मिसयूज ऑफ क्रेडिट कार्ड आहे, ATM थेफ्ट आहे. तर हाऊ वन कॅन प्रिव्हेंट फ्रॉम बिकमिंग अ विक्टिम? प्रत्येकाने काय काळजी घ्यायला Yes. पाहिजे सो दॅट सच टाइप ऑफ ऑफेन्सेस डू नॉट ऑकर? बेसिकली आपण जेव्हा सायबर स्पेसमध्ये ॲक्टिव्हिटी करतो आहे, सो व्हॉट बेसिक प्रिकॉशन वी नीड टू अंडरस्टँड इज दॅट आपल्याला कुठलंही बक्षीस, कुठलंही फ्री पेमेंट आपल्या अकाउंटमध्ये येऊ शकत नाही. कारण मॅक्झिमम फ्रॉड जे होतात आहे हे आपल्याला कुठल्या तरी फ्रॉड म्हणजे ट्रॅपमध्ये आपल्याला अडकवल्या जातं. जसं आपलं कार्ड ब्लॉक झालं आहे, मला एक सांगा की कुठली बँक सकाळी 9 किंवा 10 ते संध्याकाळी 5 नंतर आजपर्यंत किती लोकांनी बँकेकडनं असे फोन रिसीव्ह केलेले आहेत? 90% कॉलर्स तुम्हाला सकाळी 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, रात्री 8 वाजता फोन करतात, तुमचं कार्ड ब्लॉक झालेलं आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट टू इंडियन बँकिंग इंडस्ट्री, आजपर्यंत कुठल्याही बँकिंग इंडस्ट्रीला अशा गाईडलाईन्स दिलेल्या नाही आहे की टेलिफोनिक कॉल करून तुमच्या कस्टमरला तुम्ही इंटिमेट करा.
कुठल्याही कस्टमरला आजपर्यंत बँकेने फोन करून सांगण्याची प्रथा नाही आहे, कारण आरबीआयने या गाईडलाईन्स इश्यू केल्या आहे. सो येणारा कुठलाही कॉल हा आपल्या बँक मॅनेजरचाच आहे असं कृपया करून समजू नका. whatever calls you are receiving on the pretext of any winning of any game, participation into any game, you have won lottery, you have won so many prize, your card is blocked, your information is at loss, this that, don't believe on these sort of unwanted calls. Simple thing is that if you receive any call, that is broad guideline, तुम्हाला अशा पद्धतीचा कुठलाही कॉल जरी आला की ज्यांनी तुम्हाला एखाद्या ट्रॅपमध्ये ले केल्या जात आहे, डू वन सिम्पल थिंग, आस्क हिम हिज पर्टिक्युलर लँडलाईन नंबर, किंवा तुम्ही मला तुमचा लँडलाईन नंबर द्या. आपण सध्या समजा बँकेतनं बोलताय तर प्रत्येक बँकेत जेव्हा लँडलाईन नंबर असतो, कुठल्याही कॉल सेंटर जवळ लँडलाईन नंबर असतो, तुम्ही तुमचा कॉल सेंटरचा किंवा बँकेचा लँडलाईन नंबर द्या, मी तुम्हाला रिव्हर्स कॉल करतो. तुम्ही स्वतः जेव्हा त्या नंबरवर कॉल कराल तेव्हा तुम्हाला रियलिटी कळते. सो जो भी कॉल आपको आता है उसके ऊपर बिलीव मत कीजिए कि ये जेन्युइन कॉल है. यू हैव टू हैव दिस पर्टिकुलर बिलीफ इन टू योर माइंड दैट साइबर स्पेस इज फुल ऑफ क्राइम्स, बिकॉज when we broadly take a view, or what we can say as a overview of cyber space, what practically is happening, that most of us, including myself also, are not comfortable with use of all the digital technologies which is available right now. Technologies is advancing, changing by every passing day. So nobody is perfect in technology. So we must think that we are novice in technology, and what basic precautions we adopt in physical world, those precautions we must adopt in digital world. Like, we never talk with strangers, so you should never entertain any stranger while receiving any call. Ask him his credentials. Criminals are so bold that they can give you fake credentials. I am calling from so and so bank, this is my ID number. What credit means, what verification measures you have to verify that particular credentials? There is no such defined mechanism. So when we receive any calls, we must be very cautious and following what we should believe, that this call is of some fraudsters. Never believe on any calls. मैं आपको एक सिंपल एग्जांपल दूं. अभी कोविड का जो समय चल रहा है, मैक्सिमम अटैक जो हो रहे हैं ये फेसबुक अकाउंट के ऊपर में हो रहे हैं, और फेसबुक अकाउंट को हैक करके उसके फ्रेंड लिस्ट में जो भी लोग हैं उनको पैसे मांगे जा रहे हैं. उनको मैसेज जाता है, वो उनके अकाउंट से आपको भी शायद मैसेज आ जाएगा कि आई एम इनटू ट्रबल, डिपॉजिट दिस अमाउंट इनटू माय बैंक अकाउंट. एक अकाउंट के डिटेल दिए जाते हैं, या ऑनलाइन कोई यूपीआई का अकाउंट दिया जाता है. एज ए नॉर्मल सिटीजन, आपकी रिस्पॉन्सिबिलिटी इसमें पहले क्या होना चाहिए? योर कंसर्न इज विथ योर फ्रेंड. सो व्हाट सिंपल थिंग यू कैन डू, आप सिंपली आपका फ़ोन उठाइए, आपके उस फ्रेंड को डायल कीजिए कि आपने ये मैसेज भेजा हुआ है, क्या सही में आप दिक्कत में हो? आपके फ्रेंड को भी बड़ा अच्छा लगेगा, अरे भाई साहब आपका फ़ोन आ गया, बहुत अच्छा लगा, मैं तो मेरा तो सब खुशहाली है, कोई तकलीफ नहीं है. फिर उसे भी रियलाइज़ होता है कि उसका फेसबुक अकाउंट हैक किया गया है. सो इस तरीके के जो क्राइम होते हैं, तब हमने सबसे पहले ये प्रिकॉशन लेना चाहिए कि जिसके नाम से हमें ये कॉल आ रहा है, यदि हमारे फ्रेंड के नाम से हमें मैसेज आ रहा है, हमारे बैंक से मैसेज आ रहा है कि आपका अकाउंट कार्ड ब्लॉक किया गया है, हर बैंक के टोल फ्री नंबर्स अवेलेबल होते हैं. आपको सिर्फ इतना कष्ट करना है कि आपका क्रेडिट कार्ड या डेबिट कार्ड रिवर्स करना है, उसके पीछे आपके बैंक का टोल फ्री अकाउंट नंबर लिखा हुआ है, उस अकाउंट को कॉल करना है. मेरा अकाउंट ब्लॉक किया गया है या क्या किया गया है. बट व्हाट हैपन्स, एवरीथिंग इन फिजिकल वर्ल्ड, बट डिजिटल वर्ल्ड में भी हम लोग सब कर रहे हैं कि जो हमें दिख रहा है, जो हम लोग सुन रहे हैं, वो हम लोग डिजिटल वर्ल्ड में बिलीव करते जा रहे हैं. फिजिकल वर्ल्ड में रूल है कि जब आप देखेंगे तब बिलीव करेंगे. डिजिटल वर्ल्ड में इससे एडवांस रूल है, जो आप देखेंगे, सुनेंगे,
बट जब तक आप रियलाइज नहीं करेंगे आपने ये अकाउंट को या ये इंफॉर्मेशन को कभी भी बिलीव नहीं करना चाहिए, क्योंकि प्रॉब्लम ये हो रहा है कि वेरियस टाइप्स ऑफ फ्रॉड्स आर बीइंग कमिटेड और बीइंग डिवाइज्ड बाय वेरियस क्रिमिनल्स. जो अभी क्वेश्चन हमारे स्क्रीन पे दिख रहा आहे, बँकेतून अनेकदा फोन आले त्या बँकेचे ॲप डाउनलोड करण्याबाबत. असे ॲप खात्रीशीर आहे ते कसे जाणून घ्यायचे किंवा ओळखायचे. जेव्हा आपण बँकेचे ॲप डाउनलोड करतोय तेव्हा या ॲपमध्ये किंवा या मेसेजमध्ये आलेली जी वेबसाईट किंवा जी लिंक आहे त्याला कधीही क्लिक करू नका, कारण तुम्हाला तो मेसेज बँकेच्या नावाने आलेला असतो आणि तुम्ही त्याला क्लिक केल्यावर तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या फ्रॉड्युलंट वेबसाईटवर रिडायरेक्ट केल्या जाऊ शकता. सो तुम्हाला तुमची जी कुठली बँक आहे त्या बँकेची वेबसाईट माहिती असते. नॉर्मली बँकांच्या वेबसाईट ज्या असतात सगळ्यात वरती आपण URL मध्ये पाहायचं HTTP, त्याच्यापुढे एक S लिहिलेलं असतं. दॅट S स्टँड्स फॉर सिक्युअर्ड वेबसाईट. सो समजा तुम्ही जी बँक यूज करता आहात त्या बँकेच्या प्रॉपर वेबसाईटवर जा आणि मग तिथनं ॲप डाउनलोड करा. नक्की तुम्हाला मेसेज आलेला आहे बँकेचा ॲप डाउनलोड करा, एक सपोजेडली बँकेपासून ओरिजिनेट झालेला मेसेज आहे, त्याच्यात एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर कधीही क्लिक करू नका. बँकेच्या प्रॉपर वेबसाईटवर जा, बँकेच्या वेबसाईटवरनं मग ते ॲप डाउनलोड करा, तेव्हा तुम्ही सिक्युअर्ड राहू शकाल. सो अनफॉर्च्युनेटली समजा असं झालंच, somebody becomes a victim, then what he should do? Should he go to police, should bank, or where he should go first, and what action he should do take? Yeah, so there are 2-3 basic rules which we must follow. सध्या आपल्यापैकी बरेच जणांना हे माहिती नसेल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नवीन गाईडलाईन्स काढलेलं आहे, त्याच्यात झिरो कस्टमर लायबिलिटी म्हटलेलं आहे. जेव्हा अशा पद्धतीचे फ्रॉड होतात आहे आणि याच्यात तुमचं काहीही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, म्हणजे तुम्ही काही OTP शेअर नाही केला, काही क्रेडिट कार्ड डिटेल्स दिलेले नाही आहे, तरी कार्ड स्वॅपिंग किंवा अशा टाईपनी फ्रॉड होऊ शकतात, किंवा तुमचे डिटेल्स कुठे स्टोअर केल्या गेलेले तिथनं ऑनलाईन ट्रान्सफर झालेली आहे. तर या झिरो लायबिलिटी सर्क्युलर अंडर तुम्ही तुमच्या बँकेला विदिन 3 days तुमची कंप्लेंट लॉन्च केली रिटर्नमध्ये, तर त्या बँकेवर ही लायबिलिटी आहे की त्या बँकेने तुमचा पूर्ण पैसा तुम्हाला विदिन 7 days वापस करायचा आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना बहुधा हे सर्क्युलरची आयडिया नसेल. सो सगळ्यात पहिले ॲक्सेस आहे किंवा जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे हे आपल्या पहिले बँकेला कॉन्टॅक्ट करा, त्या बँकेकडनं अपडेटेड स्टेटमेंट घ्या. जेव्हा तुम्हाला बँक ॲडवाईस करते की बा याच्यात क्रिमिनल इंटेन्शन आहे, कोणीतरी असा फ्रॉड केलेला आहे, तुमच्या नियरेस्ट पोलीस स्टेशनमध्ये जा. पोलीस स्टेशनमध्ये नॉर्मली मी हे ॲडवाईस करतो की एक रिटर्नमध्ये कंप्लेंट घेऊन जा. सो पोलिसांचाही वेळ वाचतो, त्यांना ती कंप्लेंट लवकर वाचायला सोपी जाते, अंडरस्टँड करायला सोपी जाते. सो सगळ्यात पहिले आपल्या बँकेकडनं डिटेल आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, बँकेत एक कंप्लेंट लॉन्च करायची आहे. बँकेची टोल फ्री वेबसाईट असेल 1800, त्याला ताबडतोब कंप्लेंट लॉन्च करा. त्याचा एक आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळतो, तो नंबर घेऊन पोलिसांमध्ये कंप्लेंट लॉन्च करा. याच्यात मी एक्सटेंड करून आपल्याला पुढे सांगू इच्छिन की बऱ्याचदा आपल्याला वाटतं की बा 10,000चा फ्रॉड झालाय, 20,000चा फ्रॉड झालाय, कुठे रिपोर्ट करता किंवा कुठे आता पोलीस स्टेशनमध्ये जाता, जाऊ द्या. हे बेसिकली चुकीचं आहे. ॲज अ सेन्सिबल सिटीजन व्हॉट वी आर डुईंग, वी आर प्रोटेक्टिंग दॅट पर्टिक्युलर क्रिमिनल रॅदर दॅन टेकिंग प्रोॲक्टिव्ह अप्रोच अगेन्स्ट सायबर क्राईम by not registering these sort of complaints, say by fear of fake defamation, किंवा इतका चांगला माणूस होता हा कसा या ट्रॅपमध्ये आला असं न्यूजपेपरमध्ये येईल. या ॲक्टिव्हिटीमध्ये कधीही आपल्याला आपण स्वतःला सिच्युएशनमध्ये हेल्पलेस मानू नका. जी कुठली कंप्लेंट असेल, 5,000 असेल, 10,000 असेल, 50,000 असेल, ₹1,00,000 असतील, पोलीस कंप्लेंट ही करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत कंप्लेंट करणार नाही तोपर्यंत पोलिसांकडे हा रेकॉर्ड जाणार नाही की इतक्या पद्धतीचे क्राईम्स होतात आहे. सो 2-3 ज्या आपण सिक्युरिटी गाईडलाईन्स फॉलो केल्या पाहिजे. वी मस्ट शेअर अवर इन्फॉर्मेशन विथ व्हेरी कॉशियस. कुठलाही कॉलर आला त्याला आपण वेगवेगळे इन्फॉर्मेशन पास ऑन करतोय कारण त्यांनी आपल्याला प्रेशराईज केलेलं आहे, तुमचं बँक अकाउंट आम्ही ब्लॉक करतोय. दॅट शुड नॉट बी द केस. तुम्ही रिव्हर्स कॉल करूनही ही इन्फॉर्मेशन देऊ शकता. आणि मला वाटत नाही की हार्डली 0.0001% लोक असतील की ज्यांचं पूर्ण डिजिटल लाईफ ॲट स्टेक होऊन जातं कुठलाही ट्रान्झॅक्शन किंवा ही इन्फॉर्मेशन इमिजिएट न दिल्यामुळे. सो टेक युअर ओन टाईम
and then revert back to that particular caller. That could be or that should be my suggestion. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे हे एव्हरीडे आपण पेपरमध्ये वाचतो अबाउट सोशल मीडिया आणि आताच नुकताच जो बॉईज लॉकर रूम इन्सिडेंट झाला. Yesterday also we heard about schools going online. So what should be done to protect our children? I mean basically मध्ये एक डिस्कशन चालू होतं की सोशल मीडिया अकाउंट शुड बी लिंक टू आधार कार्ड सो दॅट द क्रिमिनल्स कॅन बी कॉट व्हेरी इझिली. तर याबद्दल तुम्हाला हाऊ टू प्रोटेक्ट बेसिकली चिल्ड्रन फ्रॉम Key question. पर्टिक्युलरली स्कूल गोईंग ऑनलाईन मुलांना कसं प्रोटेक्ट करणार आपण? हा सध्या खूप ट्रिकी इश्यू झालेला आहे. आपल्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की स्टुडंटसाठी रिसेंटली CBSEनी एक स्टेईंग सेफ इन सायबर स्पेस एक अशा रिलेटेड एक बुकलेटही सगळ्या CBSE स्कूल्ससाठी पब्लिश केलेलं आहे. ऑनलाईन गोईंग ऑनलाईन इज व्हेरी इझी. म्हणजे लोकांना सांगायला खूप सोपं आहे ऑनलाईन जा, पण याच्यात किती फ्रॉड किंवा किती वेगवेगळे फॅक्टर्स आपल्या अगेन्स्ट वर्क करतात ते वी हॅव नॉट विटनेस. सायमल्टेनियसली हा एक आपल्याला क्वेश्चन आला आहे. आय विल ऑल्सो आन्सर दॅट. mechanism to lodge such complaints online, there is one definite mechanism available, which is cybercrime.gov.in. It is Government of India's initiative. One portal is available, www.cybercrime.gov.in. It is Government of India's portal available. But answering to your previous question, that what should be the views while going online, or how our students or our children can remain safe in this particular cyberspace. So they should be taught digital ethics, because what has happened previously, we were not that much comfortable with technology, but this technology was thrust. That is my belief, and mind you, these are specifically my personal opinions, that technology is thrust on everyone without his willingness, without his acceptance of that particular technology, and nobody is teaching you how to use these particular mediums ethically. If we take example of say going online for online education, how many students were taught how to download a app from which medium? They were ordered, you download this particular app. Recently, you will find our Supreme Court is flooded with so many complaints, whether related to security of Zoom app, security of some Google apps, security related to Aadhaar also, Setu also. So most of these particular technologies, nobody is comfortable using this particular technology. And as far as children are concerned, they are not aware from which particular location these apps should be downloaded, what are the security features while downloading that particular app, whether your camera should be on to that particular time, what could be the consequences of not following basic security features. So when we are going online, first there has to be one counseling session of how to remain safe in online medium, because students have this particular what you mentioned as far as boys locker room. It is very नाट्यमय ज्याला अपन म्हणतो घटना घडलेल्या है बॉयज लॉकर रूम के इंसिडेंट के बारे में. सबसे पहले दिन पेपर में आया कि कोई बॉयज ने ऐसा एक चैट रूम बनाया इंस्टाग्राम पे जिसमें इंडिसेंट कंटेंट चल रहे थे. ये नाटक का पहला अंक खत्म हो गया. दूसरे दिन नया एक सिचुएशन बाहर आई कि इसमें एक लड़की ने फेक प्रोफाइल क्रिएट करके कुछ बॉयज को बुली करने के लिए वो लॉकर रूम में एंटर किया था. यानी शी वांटेड टू बुली सम बॉयज टू सी रिएक्शन ऑफ सम बॉयज. शी एंटर्ड इनटू हिज लॉकर रूम. सो स्टूडेंट्स what activities they should do, what their misadventures will land them into future troubles, because they are very casual about these particular activities. For that particular matter, since we are taking this particular issue through Alumni website or Alumni initiative, most of the what we can say as a confession pages of many schools, fortunately I am not aware whether
our school has that particular confession page. I have not gone through, but many schools have these particular confession pages, and most of the times those confession pages are flooded with indecent contents. So this is what is happening, and that is posted by ex students, means those who are mature adults. When mature adults don't understand the ethics of remaining into cyberspace, I really pity what ethics these mature adults are going to impart to these young adults which are using this technology. So we should advise our young generation to follow basic digital ethics while carrying out all these activities. As far as school activities etc are concerned, there has to be some specific time frame allotted to every student to access online mediums, say 3 hours 4 hours. Most of that particular digital time allotment should be through some, say basically big screen, that is through laptop or through desktop, so that student does not have smartphone in his hand and he is in total privacy. क्योंकि जब स्टूडेंट के हाथ में हम लोग स्मार्टफोन दे रहे हैं, इसका मतलब है इसको पूरी दुनिया हम लोग खुली करके दे रहे हैं। और स्टूडेंट्स में बॉयज लॉकर रूम इस तरीके के जो इंसिडेंट सामने में आ रहे हैं, ये बहुत डेंजरस है। सो जब भी हम लोग स्टूडेंट्स को ऑनलाइन जाने के लिए इनकरेज करते हैं, तब हमारी भी ये रिस्पॉन्सिबिलिटी है कि ये स्टूडेंट्स प्रॉपर सुपरविजन में इस तरीके के फील्ड को एक्सपोज हो। पेरेंट्स के व्हॉट पेरेंट्स शुड डू, पेरेंटिंग कंट्रोल, बऱ्याचशा ॲप्समध्ये पेरेंटिंग कंट्रोल राहतात किंवा तशा ॲप्स पण अवेलेबल आहे, तर पेरेंटिंग कंट्रोल पेरेंट्सनी काय जबाबदारी आहे, त्यांनी काय करायला पाहिजे? शुड दे बिल्ड कॉन्सिक्वेन्शियल थिंकिंग, की याचा कॉन्सिक्वेन्स काय होऊ शकते त्यांना समजावून सांगून मग कॉन्सिक्वेन्शियल थिंकिंग बिल्ड करायला पाहिजे का? Yeah, there has to be healthy dialogue between parents and the children related to what activities can happen into cyberspace. Many a times what happens, what is my observation, 80% students are taught by their wards how to use these digital gadgets. So they are dependent on their ward. So parents first must understand how to use these particular devices, what are security features available into these particular devices, and they should be interact with their students that what could on some social media टाइम compromise हो सकती है. So compromise in this particular security is basic threat, and we should have healthy dialogue. पेरेंटल एप्स जो है, पेरेंटल एप्स काफ़ी सारे अच्छे ऐप हैं, बट एज ए लॉ पर्सन हो सकता है कि वो बच्चा जब आगे में, अभी राइट टू प्राइवेसी आया हुआ है, वो उसका किस तरीके से मिसयूज करेगा या क्या करेगा. We are very afraid about this particular feature. So as far as parental apps or etc are concerned, as far as safety of our child, we can use those particular apps. Depends upon what information is gathered on that particular app. या अनुषंगाने एक प्रश्न आहे की हाऊ टू आयडेंटिफाय सेफ ॲप्स. खूप म्हणजे ब्रॉडली हा क्वेश्चन आहे, कारण असं ऑनलाईनमध्ये अगदी सिंपल आहे की देअर इज नथिंग ॲब्सोल्यूट सेफ इन ऑनलाईन मीडियम. कारण आपण जे ॲप यूज करतो आहे ते ॲप आपल्यापासून काय इन्फॉर्मेशन घेऊन जात आहे दॅट वी आर नॉट अवेअर. जस्ट इमॅजिन अ सिच्युएशन, वी आर डाउनलोडिंग सम ॲप टू ट्रॅक अवर चाइल्ड. So we are only in the belief that that particular information is available with us, but we are not aware that this particular information can be available with the creator of that particular app also. For simple example, आपण जेव्हा आता व्हॉट्सॲप हे सॉर्ट ऑफ ॲप आहे,
व्हॉट्सॲप आपण जी प्रायव्हेट कम्युनिकेशन करतोय, वी आर बिलिव्हिंग की ही कम्युनिकेशन बिटवीन यू अँड मी आहे, पण व्हॉट्सॲपच्या क्रिएटर जवळही ही पूर्ण इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. सो जे कुठलंही आपण ॲप यूज करतो आहे, त्या ॲपमध्ये काय काय सिक्युरिटी फीचर्स आहे, त्या ॲपमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज आहे, या आपल्याला जोपर्यंत कळणार नाही, सो आपण त्या ॲपला काय काय परमिशन देतोय हे पाहणं आणि मग त्या ॲपचा वापर करणं हे सगळ्यात ॲप्रोप्रिएट राहील. दुसरं म्हणजे आता हा डेटा पुष्कळ आपल्याकडे जमा होतो आहे. त्यापूर्वी यू मेन्शन्ड अबाउट सायबर बुलिंग. सायबर बुलिंग म्हणा, ट्रॉलिंग म्हणा, याच्याबद्दल IT ॲक्टमध्ये काहीच प्रोव्हिजन नाही माझ्या माहितीप्रमाणे. सो ट्रॉलिंग ही आजकाल पुष्कळ होतं आहे ना. सो आय बिलीव्ह दॅट देर इज नो प्रोव्हिजन फॉर सायबर बुलिंग और ट्रॉलिंग इन IT ॲक्ट. इफ आय एम रॉंग, सायबर बुलिंगची बेसिकली सायबर बुलिंगची जी प्रोव्हिजन आहे ही IPC मध्ये कव्हर केल्या गेलेली आहे. कारण तुम्हाला जसं सांगितलं की 66A झाल्यानंतर सेंडिंग अब्युसिव्ह मेसेज और ऑफेन्सिव्ह मेसेज हे एक सेक्शन स्ट्रक डाऊन झालं. तर IPC 354CD मध्ये या प्रोव्हिजन्स आहे. सेक्शन IPCचं 354CD जे आहे त्याच्यात सायबर स्टॉकिंग वगैरे जे मगाशी आपण उल्लेख केला, एखाद्याचं ऑनलाईन हरासमेंट करणं, हे इंडियन पिनल कोडमध्ये हे सेक्शन इन्क्लूड करण्यात आलेले आहे. सो देर इज सर्टनली प्रोव्हिजन अंडर इंडियन पिनल कोड बट नॉट अंडर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. आणि जसं मी मगाशी माझं एक ओपिनियन एक्सप्रेस केलं की शॉर्टली हा परत 66A इन न्यू फॉर्म हा इंडक्ट होईल, तेव्हा हे मॅक्झिमम पेनॉल्टीज कव्हर होतील. एक क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर दिसतोय, डू वी हॅव एनी मेकॅनिझम वेअर बाय when student approach college tuition class site, he is restricted to see other sites. So what parents can do, parents can log certain websites, means जसं चाइल्ड सेव्हिंग ॲप्स आपण सांगितले की त्याच्यात काही काही पर्टिक्युलरली ॲप्स जे असतात ते ब्लॉक केल्या जातात. सो टाइप्स ऑफ मेकॅनिझम आर अवेलेबल. किंवा क्लासला जेव्हा ते जातात आहे पर्टिक्युलर साईटवर, तेव्हा क्लास असे मेकॅनिझम डिव्हाइस करू शकतील की त्यांच्या साईटवरनं दुसरीकडे कुठेही अटेन्शन मायग्रेट झालं तर ऑटोमॅटिकली तो लॉग ऑफ होऊन जाईल त्या पर्टिक्युलर साईटमधनं. सो इमिजिएटली त्याला परत लॉग ऑन करताना काही डिफिकल्टी येईल. सो देअर कॅन बी डिफरंट मेकॅनिझम. पण रिस्ट्रिक्ट करणं हे जो ज्याच्या हातात ॲप आहे त्याच्याकडे पॉसिबल आहे. अगेन ethicality of that particular restrictions again depends upon circumstances, situation काय आहे, मेकॅनिझम क्रिएट केल्या जाऊ शकतात. टेक्नॉलॉजीमध्ये इम्पॉसिबल काही नाही आहे. प्रेझेंटली असे मेकॅनिझम अवेलेबल आहे की जिथे आपण फक्त काही साईट अलाउ करू शकतो. म्हणजे इव्हन आपण स्टुडंटसाठी करू शकतो की ते गुगलही ॲक्सेस करणार नाही, ते पर्टिक्युलर टिपिकल 3-4 साईटच ॲक्सेस करू शकतील असंही आपण सेटिंग्स त्याच्यात अवेलेबल करून देऊ शकतो. सो देर आर लॉट ऑफ टेक्निकल प्रोव्हिजन्स अवेलेबल विच वी कॅन अवेल, बट इट ऑल डिपेंड्स अपॉन सिच्युएशन. आज आता इंटरनेटच्या उपयोगामुळे देर सो मच ऑफ डेटा कलेक्शन इज बिंग डन अँड सो लॉट ऑफ प्रायव्हसी इश्यूज आर ऑल्सो देअर. लाईक कंपनीज लाईक फेसबुक, गुगल, नंतर तुमच्या टेलिफोन कंपन्या, दे आर ऑल कलेक्टिंग डेटा अँड दे आर ऑल misusing the data. So is there a provision for privacy of protection of privacy of data or something like that? एक ऍक्ट बद्दल चर्चा होती मध्ये, डेटा प्रोटेक्शन ऍक्ट बद्दल. सो व्हॉट इज द स्टेटस अँड हाऊ द डेटा कॅन बी प्रोटेक्टेड और व्हॉट आर द राईट्स ऑफ द कंझ्युमर और कस्टमर इन दॅट केस? खूप चांगला क्वेश्चन आहे. सध्या एक श्रीकृष्ण आयोग, सगळ्यांनी नाव ऐकलं असेल जस्टिस श्रीकृष्णांचं, 2018 आर्टिकल 21चा एक्सटेंडेड पार्ट म्हणून राईट टू प्रायव्हसीमध्ये आपली ही राईट टू प्रायव्हसी ॲक्सेप्ट केल्या गेला. इट इज एक्सटेंडेड पार्ट ऑफ पर्सनल लाईफ अँड लिबर्टी. सो राईट टू प्रायव्हसी जेव्हा आला तेव्हा हा जो आपला सगळा ऑनलाईन डाटा आहे, इट फॉल्स अंडर अवर सेन्सिटिव्ह पर्सनल डाटा अँड इट नीड्स प्रोटेक्शन. 2018 कमिशन स्थापन करण्यात आलं जस्टिस श्रीकृष्णांच्या चेअरमनशिप अंडर. त्यांनी पर्सनल डाटा प्रायव्हसी ॲक्ट जो भारतात आता येऊ घातलेला आहे याचं पूर्ण एक कंपायलेशन केलं. हा ॲक्ट कसा असावा हा पार्लमेंटकडे सबमिट केला गेलेला आहे. याच्यात आता 2019 पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल नावाने हे पार्लमेंटमध्ये सादर करण्यात आलं. मग त्याला काही अमेंडमेंटसाठी
परत एका रिव्ह्यू कमिटीकडे गेलेला आहे. सो दॅट पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल इज नीड ऑफ अवर, बिकॉज मॅक्झिमम social media companies or maximum online companies are thriving on the business. आता एक याचा एक्सटेंडेड पार्ट तुम्हाला मी सांगतो की कोविड-19 सिच्युएशन वर्ल्ड ओव्हर चालू झालेली आहे, पण वर्ल्डमधल्या 10 ज्या कंपन्यांचा या कोविड-19च्या पिरियडमध्ये ह्यूज प्रॉफिट झालेला आहे, या सगळ्या कंपन्या रिलेटेड टू डाटा कॅप्चरिंग आहेत. फेसबुकचा प्रॉफिट ह्यूज वाढला, गुगलचा प्रॉफिट ह्यूज वाढला, कारण एव्हरीथिंग वेन गोइंग online, huge data is created and some companies are benefited by this particular data. So this personal data privacy bill, which is, or data protection bill, which is before parliament, is one of the most needed, or as far as myself is concerned, this is most awaited act as far as privacy of individuals is concerned. So that act is before parliament, but it is not passed yet. But I am seeing in near future that act will be a reality. आणि तेव्हा मग आपला हा जो सगळा पर्सनल डाटा आहे, मग त्याच्यात डाटा आपल्याला रिमूव्ह करायच्याही अथॉरिटीज मिळतील. खूप त्याच्यात आपल्याला ॲज ए कन्झ्युमर म्हणा किंवा ॲज ए सिटीजन म्हणा किंवा डिजिटल नेटिझन म्हणा, आपल्याजवळ राईट्स भरपूर अवेलेबल झालेले आहेत. एक शेवटचे आपल्याकडे काही 2-4 आता मिनिटं सिग्नल येतो आहे, तर मी आपल्याला आपल्या थीमबद्दल काही एक क्लोजिंग रिमार्क देऊ इच्छितो. So staying safe in cyberspace is need of our. We must have our all the senses alive while we are carrying out online activities. Indeed, internet is a gold mine. Everybody is thinking that he is blessed with this new technology, which is known as internet or online connectivity. But friends, I want to caution you. You might have heard the story of King Midas. He has that particular golden touch. Wherever or whatever thing he touched with, it turned into gold. And the resultant of that particular story was that, unfortunately, once he touched his beloved daughter, and that daughter also turned into golden statue. So, extending this particular story further, indeed, internet is a gold mine, but it should be mined very cautiously. It is not that whatever is glittering is gold. Internet is full of threats, is full of traps, is full of crimes. Unbelievable crimes are happening in internet. Our security, our safety is only in our self-awareness, self-knowledge enhancement, because by every passing day, criminals are devising possible ways of committing crimes. So unless we are updating our knowledge, enhancing our security skills, it will be impossible for us to live in this particular cyberspace peacefully. So if we want to live this particular cyberspace peacefully, we must always keep example of King Midas in mind. Even all the activities of internet or online activities are beneficial. There has to be caution. There has to be some security measures followed prior to carrying out those particular activities. Thank you. Thank you all. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. तुम्ही इथे आलात, मुलाची माहिती दिली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळणारे आमचे सहयोगी डायरेक्टर आहेत क्षितिज इंगळे, त्यांचेही मी आभार मानतो की त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे तांत्रिक बाजू सांभाळली. आणि ऑफकोर्स अल्युमिनी असोसिएशनचे सर्व डायरेक्टर, ज्यांनी त्यांच्या सपोर्टमुळे हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला. सो थँक्यू व्हेरी मच. Thank you.